नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी आणि स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत. आणि यामध्ये सुरुवातीला एक महत्त्वाचा रिपोर्ट म्हणजे बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी डोंबिवलीतनं. रेल्वे स्टेशनच्या शेजारी अनेक फेरीवाले असतात, पण मराठी तरुणीच्याच एका छोट्या स्टॉलवरती महापालिकेचे कर्मचारी कारवाई करत असल्यामुळे ही तरुणी संतापली. दररोज 300 रुपये घेऊन सुद्धा माझ्या स्टॉलवरती कारवाई का, असा सवाल एकता सावंत हिनं केला. सोशल मीडियावरती तिचा व्हिडिओ पाहून मनसे तिच्या मदतीला धावलीये. बघूयात. केडीएमसी वाला आला, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत. पाहिजे तर मी पण ते पण दाखवेल. ए तुझी गाडी तोडून फोडून टाकेल, गाडी काढीतून. मुलीशी बोलायची ही पद्धत आहे. माझा धंदा बंद केलाय ताई. माझी मम्मी रडत होती. माझी काय हालत झाली असेल विचार करा. हे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे ते मला फक्त लागू होणार का, बाकीच्यांना लोकांना लागू नाही होणार का? डोंबिवलीच्या मराठी तरुणीचं नाव आहे एकता सावंत. डोंबिवलीच्या रेल्वे स्टेशन परिसरात तिचा चिकन शर्माचा स्टॉल होता, पण महापालिकेचे कर्मचारी फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई करून स्टॉल बंद पाडतात, असा आरोप आहे एकताचा. इथे स्टॉल आहे, इथे स्टॉल लावला तर इथून फोटो गेला. केडीएमसी वाला आला, माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ प्रूफ सोबत. पाहिजे तर मी पण ते पण दाखवेल. ए तुझी गाडी तोडून फोडून टाकेल, गाडी काढीतून. मुलीशी बोलायची ही पद्धत आहे. 20 दिवस बंद धंदा ठेवण्यापेक्षा दिवाळी आपण काय विचार करतो दिवाळीला, की घरात माझा पैसा आला पाहिजे. माझा धंदा बंद केलाय ताई. माझी काय हालत झाली असेल. माझी मम्मी रडत होती. माझी काय हालत झाली असेल विचार करा. एवढं मी डिप्रेशन मध्ये गेली ना, एवढं डिप्रेशन मध्ये गेली ना, की मला आता कुठून तरी मदत भेटेल का. एकतानं आपली कैफियत एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोस्ट केली. सगळं दाखवून देतो तुम्हाला किती लोकांचे धंदे चालतात सिलेंडरवरती. त्यांचे स्फोट नाही होणार का, माझ्या एकटीचा स्फोट होणार का? हा. आणि मला आता सांगितलं गेले तुम्ही तिथून बंद करा, तुम्हाला कुठेतरी जागा देतो. मला आहे ना, जर जागा द्यायचीच असेल ना तर ब्रिज खाली मला पण एक टपरी टाकून द्या छोटीशी. या व्हिडिओची दखल राज ठाकरेंनी घेतली आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना या तरुणीला मदत करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव एकता सावंतच्या स्टॉलच्या ठिकाणी आले. रोज 300 रुपये घेतात, तरी माझ्या स्टॉलवर कारवाई करतात, असं एकतानं म्हटलं. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शानी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शानी समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा पण करणार ना दादा, पाठी राहून हाडणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे कुठं विकणार आहे. हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 लोकांचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळे पेवडे लोक बसतात. ते याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊन. हा, मी म्हटलं माझी ऐकत नाही तेवढी द्यायची, तरी घेतात. महापालिकेवाले सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे. 2 वर्षांपासून डोंबिवलीच्या स्टेशन परिसरातच स्टॉल असल्याचं एकताचं म्हणणं आहे. आणि या परिसरात फेरीवाल्यांचं परप्रांतीयांचे देखील स्टॉल लागतात. मग माझ्या स्टॉलवर कारवाई का, असा एकताचा सवाल आहे. तुम्ही हिंदी असू मराठी असू फरक पडत नाही. तुम्ही माणूस आहे, भारतीय आहात, बरोबर ना. तुम्ही माणूस आहे, तुम्ही लावला. आजूबाजूचा सर्व स्टॉल चालू आहे आणि आले तुमच्याकडे जळण, लोकांना जेलेसी की अरे हिचा बघ किती धंदा होतोय, किती कस्टमर आहे तिच्याकडे. जेलेसी हे नाही बघत आहे की फक्त 50 रुपयाला विकतीये 80-90चा शॉर्मा, तो नाही बघत आहे कोण. हे बघताय की हिच्याकडे गर्दी आहे. बघितली, आले तुमचा स्टॉल बंद केला आणि आजूबाजूवाले हसताय. अरे हिचा स्टॉल बंद केला, अरे हिचा स्टॉल बंद केला. कसं वाटेल तुम्हाला? एकदम लाज वाटेल ना, की अरे मी काय करते, काय चुकीचं करते. माझ्यासोबत का, फक्त माझ्यासोबतच का? हे 40-40, 50-50 वर्षाचे इथं 30-30 वर्षापासून धंदे करताय, एकदम बॉस सारखे फिरताय आणि मला असं समजतंय की कोणतरी भिकारी आली इथं उभी राहिली. अविनाश जाधव यांनी एकताला टपरी टाकण्यास सांगितलंय. त्यासाठी राज ठाकरे स्वतः महापालिकांच्या आयुक्तांशी बोलतील, असा शब्द अविनाश जाधव यांनी दिला. कायदे सर्वांसाठी सारखेच आहेत. परप्रांतीयांची अनधिकृत दुकानं रस्त्यावरती रोज थाटली जात असतील आणि या मराठी तरुणीलाच टार्गेट केलं जात असेल तर प्रशासनाला प्रश्न विचारले जातील. सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.